एक रत्न तुम्हाला 0 to हिरो करू शकतो. तर राजाला सुद्धा रंक बनवू शकतो. ही पॉवर आहे योग्य रत्नामध्ये. आपल्या सगळ्यांसमोर एक उदाहरण आहे श्री अमिताभ बच्चन सरांचं. त्यांनी जेव्हा नीलम ग्रहण केला त्याच्यानंतर ते सुपर हिरो बनून गेले. तर सायन्स काय ह्याच्या मागचं? आधीच्या व्यक्तीचे जे स्पंदनं आहेत ते स्पंदनं कॅरी फॉरवर्ड होतात. त्याचा ऑरा, त्याच्यातली निगेटिव्हिटी सुद्धा कॅरी फॉरवर्ड होते. रत्न धारण करताना रत्न हा व्हर्जिन पाहिजे. तो कोणीही त्याआधी वापरलेला नाही पाहिजे. अगदी बरोबर. मला प्रसिद्ध रॅपर माहिती आहे, हनी सिंग. हो. हनी सिंग काही काळ जो होता पूर्ण डिप्रेशनमध्ये होता. आता ते परत पहिल्याच गोष्टींकडे वळायला लागलेलं. खरे आणि खोटे जेमस्टोन्स ह्याला डिफरन्शिएट कसं करता येईल? शापित जो कोहिनूर हिरा आहे ना, यासारखेच शापित होप डायमंड सुद्धा आहे. शापित कर्ज जो दिल्ली पर्पल सफायर तो सुद्धा. सलमान खानचा तो ब्रेसलेट तर खूप famous. फिरोजा हा जो स्टोन आहे हा लीगल प्रोटेक्शनसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. नमस्कार अँड वेलकम टू आर टॉक्स. आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातील एक खूप प्रसिद्ध जेमोलॉजिस्ट मिस्टर प्रतीक जोशी. हॅलो सर, वेलकम टू आर टॉक्स. त्यांचा 13 वर्षांचा अभ्यास आहे जेमस्टोन्स, क्रिस्टल एनर्जी अँड एन्शंट जेम हिस्ट्रीवर. इंडिया, US, युरोप, चायना, जपान इथपर्यंत यांचे क्लायंट्स आणि स्टुडंट्स आहेत. आणि 1100पेक्षा जास्त लोकांपर्यंत त्यांनी जेमस्टोन हिलिंगचा फायदा पोचवलेला आहे. सध्या नाशिकमध्ये ॲस्ट्रोजेमोलॉजिस्ट म्हणून ते काम करतात. ऑथेंटिक जेमस्टोन्स डायरेक्टली त्यांच्या ओरिजिन कंट्रीज जसं की श्रीलंका, म्यानमार, आफ्रिका येथून ते लोकांपर्यंत पोचवून देतात. सर, वी आर रिअली ऑनर्ड टू हॅव यू. वेलकम टू आर टॉक्स. थँक्यू. तर सर, खूप लोकांचं मत असं असतं की एक रत्न त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. असं समजा की जमिनीतून आकाशापर्यंत घेऊन जाऊ शकतं एक रत्न. आणि आपल्या सगळ्यांसमोर एक उदाहरण आहे श्री अमिताभ बच्चन सरांचं. त्यांनी जेव्हा नीलम ग्रहण केला त्याच्यानंतर ते सुपर हिरो बनून गेलेत. तर ही सगळी स्टोरी आम्ही सगळ्यांनी लहानपणीपासून ऐकलेली आहे. खूप लोक ह्याच्यावर विश्वास करतात की एक रत्न तुम्हाला 0 to हिरो करू शकतो. पण काही लोक ह्याला अंधश्रद्धा म्हणून सोडून देतात. तर मग तुमचा काय विचार आहे? खरंच रत्नशास्त्र हे अंधश्रद्धा आहे का? तुम्हाला जो प्रश्न पडलाय हा खूप लोकांना पडलेला आहे. रत्नशास्त्र जे किंवा कुठलंही आपलं जे शास्त्र आहे हे अंधश्रद्धा मुळातच नाही आहे. बरोबर. एक विचार करा की ज्यावेळेस अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी सिस्टीम नव्हती त्या काळामध्ये, म्हणजे आजपासून 5-6 हजार वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी स्त्रीच्या पोटामध्ये जो गर्भ असतो तो पहिल्या दिवसापासून त्याची सिच्युएशन काय ते 9व्या महिन्यापर्यंत काय काय सिच्युएशन आहे हे सगळं ग्रंथांमध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे जे गर्भोपनिषद आहे, चरक संहिता आहे, ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या यांचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर ज्यावेळेस काहीही टेक्नॉलॉजी नव्हती, ज्यावेळेस दुर्बीण पण नव्हती, सॅटेलाईट नव्हते, त्यावेळेस त्यांनी आकाशामध्ये कुठले ग्रह कसे, त्याचं कसं परिवलन होतं आहे, कसं परिभ्रमण होतं आहे, त्यानंतर कुठला ग्रह कुठल्या ग्रहाभोवती फिरतो आहे, त्यानंतर सूर्य, चंद्र, त्यानंतर पृथ्वी गोल आहे, हे जे शोध आहे हे त्यावेळेस लावलेले की ज्यावेळेस कुठल्याही प्रकारचे इन्स्ट्रुमेंट नव्हते, टेक्नॉलॉजी त्यावेळेस विकसित नव्हती. की ग्रेट आपले जे ऋषीमुनी आहेत हे होते आणि त्या ऋषीमुनींनीच रत्नशास्त्र जे हे इंट्रोड्यूस केलेलं किंवा आपल्या सगळ्यांसमोर मांडलेलं आहे. बरोबर. प्रत्येक पुराणामध्ये किंवा आपण म्हणू की मॅक्झिमम जे पुराण आहे, उपनिषद आहे किंवा आपण गरुड पुराण आहे, देवी पुराण आहे, त्यानंतर अग्निपुराण आहे, वेदांमध्ये ऋग्वेद आहे, त्यानंतर रामायण, महाभारत सगळीकडे रत्नांचा उल्लेख आढळतो. बरोबर. तर प्रत्येक जे ग्रंथांमध्ये जे उल्लेख आहेत रत्नांचे, तर याचा अर्थ असा की निश्चित रत्न जे हे आपल्या शरीरावर 100% खूप चांगलं काम करतं. फक्त रत्न जर शुभ रत्न आपण धारण केलं, योग्य रत्न धारण केलं तर आपल्याला निश्चित पद्धतीने चांगले त्याचे रिझल्ट मिळतात. जर आपण चुकीचं रत्न धारण केलं तर त्याचे आपल्याला बॅड इफेक्टसुद्धा मिळतात. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जर योग्य रत्न जर आपण धारण केलं तर एखादा रंक असेल त्यालासुद्धा राजा बनवतो योग्य रत्न. आणि जर रत्न जर चुकीचं असेल तर राजालासुद्धा रंक बनवू शकतो. ही पॉवर आहे योग्य रत्नामध्ये. त्यामुळे रत्न हे प्रॉपर असणं गरजेचं आहे. आता अमिताभ बच्चनबद्दल जे तुम्ही ऐकलेलं आहे तर ती अगदी खरी गोष्ट आहे. कारण की 1996 साली त्यांची जी ABCL कंपनी होती आणि ते स्वतः खूप कर्जबाजारी झाले होते
आणि त्यानंतर 2000पर्यंत त्यांच्याकडे काहीच सोर्स ऑफ इन्कम नव्हता तसा. त्यावेळेस त्यांना कोणीतरी नीलम रत्न सुचवलं. तर ते त्यांनी धारण केलं आणि त्यानंतर काय झालं की 2000 साली त्यांना KBCची ऑफर आली, KBC होस्ट करण्याची ऑफर आली. आणि ज्यावेळेस त्यांनी KBC होस्ट करायला लागले त्यांना परत मागे वळून बघायची गरजच नाही पडली. खरं आहे. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की त्यांच्या स्वतःची एक क्वालिटी आहे, ती म्हणजे अशी की पंक्च्युअलिटी आणि डिसिप्लिन, जी शनी महाराजांची खूप जास्त आवडती क्वालिटी आहे. आणि नीलम धारण केल्यापासून त्याचा प्रभावसुद्धा नीलम तसा चांगला दाखवतो. त्याचप्रमाणे जो नीलम आहे त्या नीलमनी सुद्धा हे जे त्यांच्यातले गुण आहे हे निश्चितपणे वाढीस लागले आणि त्यांची जी झपाट्याने झालेली जी प्रगती आहे त्या प्रगतीला हा नीलमसुद्धा कारणीभूत ठरला. सो एखादा रत्न ॲक्च्युली कोणाला 0 to हिरो बनवू शकतो. 100% बनवू शकतो. योग्य रत्न पाहिजे तो 100% त्या व्यक्तीला खूप पुढे नेतो आयुष्यामध्ये. तर आता तुम्ही असं पण सांगितलं की एखादा रत्न तुम्हाला 0 to 0 पर्यंत पण नेऊ शकतो. तर रत्न कसे काम करतात आपल्या जीवनात, ते रत्न आपल्या जीवनाची वाढ कशी करतात, तर सायन्स काय आहे ह्याच्या मागचं? कूर्म पुराण आहे, वायू पुराण आहे, ह्यामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या प्रत्येक जे ग्रह आहेत ह्या ग्रहांना रश्मी दिलेल्या आहेत. प्रत्येक ग्रहाच्या वेगळ्या वेगळ्या अशा रश्मी असतात. रश्मी म्हणजे त्यामधून येणारे रेज, त्यामधून येणारे किरण की जे आपल्याला डोळ्यांनी नाही दिसत. आता सूर्याची जी आहे ही सुषुम्ना रश्मी आहे. तर या रश्मीचा जो रंग आहे हा लाल आहे आणि माणिक जो आपण धारण करत असतो त्याचा सुद्धा रंग लाल असतो. हे सायन्स असं आहे, याच्यामध्ये शास्त्र असं आहे की या माणिकमधून त्या पद्धतीच्या रेज ज्या आहे ह्या बॉडीमध्ये पास होतात आणि त्या रश्मीचे जे गुण आहेत ते त्या व्यक्तीमध्ये वाढीस लागतात. उदाहरणार्थ कुंडलीनुसार एखादा ग्रह योगकारक आहे, पण आपल्याला लक्षात आलं किंवा ज्योतिषांना लक्षात येत असेल की हा जो ग्रह आहे याचं बल त्या व्यक्तीला पाहिजे आहे. त्यावेळेस जर त्या ग्रहाचा रत्न जर वापरला तर त्या व्यक्तीमध्ये त्या ग्रहाचे गुण वाढीस लागतात. उदाहरणार्थ विश्वकर्मा रश्मी आहे, विश्वकर्मा म्हणून एक रश्मी सांगितलेली, जी बुधाची रश्मी आहे, ज्या रश्मीचा रंग जो आहे हा हिरवा सांगितलेला आहे. ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये बुध कमजोर आहे पण तो योगकारक आहे, आता अशा व्यक्तीला जर पाचू आपण वापरायला दिला एमराल्ड, तर हा जो पाचू आहे हा पाचू त्या ग्रहाच्या जे रश्मी आहेत जे डे लाईटमध्ये असतात तर तो ॲब्सॉर्ब करतो आणि त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये देतो त्या नाड्यांथ्रू, आणि त्या व्यक्तीमध्ये तसे गुण वाढीस लागतात. त्याचं डिसिजन मेकिंग तशा पद्धतीने चेंज होतं आणि मग त्याला आयुष्यामध्ये सक्सेस मिळायला लागतं. हे त्याच्या मागचं एक सायन्स आहे. सो आय थिंक आम्ही सगळेच आता अग्री करतो आणि विश्वास पण करतो या गोष्टीवर की रत्नशास्त्र हे ॲक्च्युली सायन्स बॅक्ड आहे. 100%. तर सर, एखादं योग्य रत्न निवडताना ज्योतिष किंवा ग्रहांची कशी भूमिका असते, कसं ठरवलं जातं की कुठला रत्न ह्या व्यक्तीने घातला पाहिजे? खूप लोक काय करतात की खूप ज्योतिषी फक्त राशी बघून रत्न देतात. रास त्याची मेष आहेत त्याला द्या मंगळ, रास त्याची कुंभ आहे त्याला नीलम द्या. हे सर्रास चालू आहे, जे एकदम चुकीचं आहे. त्या कुंडलीमध्ये लग्न कुंडली अत्यंत महत्त्वाची असते. त्यामध्ये जे योगकारक ग्रह आहेत त्यांचे रत्न दिले गेले पाहिजे. त्यांचं बळ वाढवण्यासाठी ते रत्न दिले गेले पाहिजे. काही केसेसमध्ये त्याच्यामध्ये नीच जे ग्रह आहे, नीच राशीमध्ये बसलेले, त्यांचेसुद्धा रत्न द्यावे लागतात. आता याच्यामध्ये अजून एक व्यक्तीचा रोल खूप जास्त आहे, तो म्हणजे जी व्यक्ती रत्न देत असते. कारण की आज जर आपण जिथून रत्न खरेदी करतो किंवा जिथून रत्न घेतो त्या व्यक्तीला समजा आपण विचारलं त्या रत्नामधले काही 5 प्रमुख दोष सांग जे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे, त्याला काहीच येणार नाही. किंवा त्याला जर आपण सांगितलं की शास्त्रानुसार मी हिटेड माणिक वापरावा का, त्याला नाही येणार. तो म्हणा हां मग नॅचरल आहे वापरा, जी गोष्ट चुकीची आहे. बरोबर. रत्न धारण करताना रत्न हा व्हर्जिन पाहिजे, तो कोणीही त्याआधी वापरलेला नाही पाहिजे. अगदी बरोबर. रत्न हा योग्य कॅरेटचा पाहिजे. रत्न याच्यामध्ये रत्न जो गर्भ आहे हा प्युअर पाहिजे. रत्नांमध्ये काही दोष सांगितले, प्रत्येक रत्नांमध्ये काही दोष सांगितलेले आणि काही गुण सांगितलेले. तर रत्न धारण करताना एक काळजी घेतली पाहिजे की ते जे गुण आहेत ते गुण त्यामध्ये असले पाहिजे आणि दोष जे ते त्यामध्ये नको. आणि ही जबाबदारी जी असते ही रत्न जो देणारा आहे त्याची ही जबाबदारी असते. तर ह्याच्यामधून मला लगेच एक प्रश्न पडलाय की रत्न घ्यायचे कुठून, कोणाकडून घेतले पाहिजे किंवा कोण व्यक्ती आहे ज्याला हे नॉलेज आहे? ह्याच्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की रत्न मी स्वतः जे बाहेरचे जिथे ओरिजिन आहे त्या ओरिजिनमधून
सगळ्या जे इच्छुक लोक आहेत त्यांच्यापर्यंत त्या रत्नाचा उत्तम परिणाम पोहोचावा म्हणून मी एक वेबसाईट तयार केलेली आहे, ज्याचं नाव आहे www.ratnalayam.in. आणि त्या वेबसाईटवरून व्यक्ती जो आहे हा घरबसल्या रत्न ऑर्डर करू शकतो. विथ रिंग जर पाहिजे असेल तर विथ रिंग करू शकतो. याचा फायदा असा असतो की त्यांना ओरिजिनल रत्न मिळणार, विथ सर्टिफिकेशन मिळणार. त्यानंतर त्या व्यक्तीला जे आहे व्हर्जिन रत्न मिळणार, ह्याच्या आधी कोणीही वापरलेलं नाही मिळणार. ते रत्न जे ते अभिमंत्रित सुद्धा आपण करून देत असतो, त्याचा कुठलाही वेगळे चार्जेस घेत नाही आणि त्याचे व्हिडिओ आपण त्यांना पाठवतो. अरे वा. जे इच्छुक असतील त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल वेबसाईटची. एक सिक्रेट कुपन कोड आहे, तो जर कुपन कोड टाकला तिथे तर ती जी प्राईज आहे त्याच्यामध्ये एक स्पेशल डिस्काउंट आपल्या व्ह्युअर्सला मिळेल त्याच्यामध्ये. ओके, तो कुपन कोड आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून टाकू. या व्यतिरिक्त जर जवळून कुठून तुम्हाला रत्न घ्यायचे असेल की जे तुम्हाला जवळ कुठे तुमचं अगदी ट्रस्टेड एखादी व्यक्ती असेल तर एक काळजी घ्या की ते जे रत्न हे आधी कोणी वापरलेलं नाही पाहिजे. आता हे कसं ओळखणार, तर अशाच व्यक्तीकडून रत्न घ्या की ती व्यक्ती रत्न एकदा सेल केलेलं परत घेत नाही. की खूप ठिकाणी ही पॉलिसी असते की तुम्ही रत्न घेऊन जा आणि लाईफ टाईम कधीही तुम्ही परत आणून द्या, आम्ही त्यांची स्वयंसो एक अमाऊंट तुम्हाला परत देऊ. अशा लोकांकडे नवीन स्टॉक नाही आहेत, अशा लोकांकडे वापरलेला स्टॉक परत यूज होतो. ओके, दॅट इज अ रिस्क. खूप मोठी रिस्क आहे, कारण की ज्यावेळेस वापरलेलं रत्न पुढे जर वापरलं गेलं तर त्याच्यामध्ये त्या आधीच्या व्यक्तीचे जे स्पंदनं आहेत ते स्पंदनं कॅरी फॉरवर्ड होतात, त्याचा ऑरा, त्याच्यातली निगेटिव्हिटीसुद्धा कॅरी फॉरवर्ड होते. त्यामुळे ही एक खूप मोठी रिस्क आहे आणि ही जर रिस्क टाळायची असेल तर मी निश्चित त्या केसमध्ये तुम्हाला मदत करू शकतो. तर सर, तुम्ही म्हणले की लोक वापरलेले रत्न पण परत करतात, कारण माझ्या नॉलेजप्रमाणे रत्न तुम्हाला घालायला जेव्हा कोणी सजेस्ट करतं तर एक पर्टिक्युलर टाइम फ्रेमसाठी घालायला सांगतात, राईट? तर असं आहे का, हे पहिले तुम्ही उत्तर द्या. आणि दुसरं उत्तर की तो जर का टाइम फ्रेम झाला, तो काळ निघून गेला, तर त्याच्यानंतर करायचं काय ते रत्नाचं? रत्न जे असतात ॲक्च्युअली हे रत्न लग्नकुंडलीप्रमाणे धारण करायचे असतात. हे पूर्ण लाईफ टाईमसाठी रत्न धारण करायचे असतात. जर एका टाईम फ्रेमसाठी धारण करायचं असेल, उदाहरणार्थ राहूची महादशा आहे किंवा गुरुची महादशा आहे, किंवा बऱ्याचदा असं सिच्युएशन येते की फक्त आणि फक्त त्या कालावधीसाठी, त्या पर्पजसाठी रत्न धारण करायचा असतो, तर मी एक तुम्हाला जेन्युअनली आन्सर देईल. रत्न धारण करून झालं, तो पर्पज कंप्लीट झाला, स्वयंसो आपण इयर्स ते रत्न धारण केलं, तर तो रत्न जो हा आपण पाण्यामध्ये सोडून द्या. तो रत्न तुमच्याशिवाय कोणालाही वापरू देऊ नका. एकदम जेन्युअन आन्सर. कारण की त्या रत्नाने त्याच्या कॉस्टपेक्षा कैक पटीने तुम्हाला दिलेलं असतं, त्यामुळे त्याची कॉस्ट तुमची वसूल कैक तुम्हाला ऑलरेडी खूप चांगला प्रॉफिट झालेला असतो. त्यामुळे रत्न ते जे आहे ते इतर कोणाच्या हाती न देता तुम्ही ते पाण्यामध्ये सोडून द्या आणि त्यावेळेस जे रत्न आवश्यक असेल ते रत्न तुम्ही वापरा. असे खूप क्वचित पत्रिका असतात की ज्याच्यामध्ये फक्त त्या पिरियडपुरतं ते रत्न वापरायला सांगतो. सर, रत्नांच्या चुकीच्या वजनांमुळे त्याचे परिणाम बदलू शकतात का? हो, हे अगदी बरोबर आहे. रत्न जर जास्त कॅरेटचं धारण केलं गेलं आवश्यकतेपेक्षा, त्याचे परिणाम जे हे निगेटिव्ह येऊ शकतात. उदाहरणार्थ एक तुम्हाला सांगतो की एखाद्या व्यक्तीने जर पुष्कराज आहे हा खूप जास्त कॅरेटचा धारण केला तर त्या व्यक्तीला जे हे ओबेसिटी त्याची वाढते, खूप जाडी वाढते, भूक वाढते. कारण गुरु हा वृद्धीचा कारक आहे आणि जास्त कॅरेटचा पुष्कराज धारण नाही करायला पाहिजे. दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्हाला प्रसिद्ध रॅपर माहिती आहे हनी सिंग. हो. हनी सिंग काही काळ जो होता पूर्ण डिप्रेशनमध्ये होता आणि त्याचं कारण असं होतं की तो व्यसनांच्या पूर्ण आहारी गेला होता, बरोबर. त्यानंतर कोणीतरी त्यांना पुष्कराज आणि माणिक सजेस्ट केला. त्यांनी तो धारण केला, पण खूप जास्त ओव्हर वेटचा धारण केलेला आहे त्यांनी. आत्ता पण तुम्ही बघू शकतात मोर दॅन 5 कॅरेट धारण केलेलं आहे. आता झालेलं असं आहे की जो माणिक आहे हा आत्मविश्वास वाढवतो, डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी मदत करत असतो. अच्छा. पण त्यांनी जास्त कॅरेटचा धारण केल्यामुळे त्यांचा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे हा खूप जास्त झाला आणि आता ते परत पहिल्याच गोष्टींकडे वळायला लागलेले आहेत. त्यांनी जर तो एक लिमिटमध्ये जर धारण केला तर त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट त्यांना मिळायला लागतील. अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो. जोधपूरची एक राणी होती, तर तिला ना खूप जास्त हीटचा त्रास होता, खूप जास्त हीट. म्हणजे तिच्या नाकातून सतत रक्त यायचं, कानातून रक्त यायचं. त्या काळातले त्यांच्या शहरामधले त्यांच्या वैद्य जे आहेत ते बोलवले, त्यांनी त्यांच्यावर उपचार केले, पण काहीच त्याचा परिणाम यायला तयार नाही. नंतर काय झालं की एक वैद्य होते की त्यांना रत्नशास्त्रातला अभ्यास होता. त्या वैद्यांना त्या राणीचा उपचार करण्यासाठी बोलवण्यात आलं.
ज्यावेळेस त्यांनी त्या राणीच्या हातातला कोरल बघितला, प्रवाळ बघितला आणि त्यांना लक्षात आलं की हा खूप जास्त कॅरेटचा आहे, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा हा प्रवाळ काढून ठेवा, त्यानंतर मी तुम्हाला बाकी माझी जी ट्रीटमेंट आहे आयुर्वेदिक ती देईल आणि त्यानंतर ते जे उपचार आहेत ते त्या राणीला एकदम व्यवस्थित लागू पडले आणि ती त्या आजारातून एकदम व्यवस्थित बाहेर आली. त्यामुळे जर ओव्हर कॅरेट जर एखादं रत्न वापरलं त्याचा असाही इम्पॅक्ट असू शकतो. सो आय थिंक एक्सपर्ट ॲडवाईस खूप गरजेची आहे ह्याच्यात. किती वेटचा घातला पाहिजे, त्याची क्लॅरिटी कशी पाहिजे, त्या स्टोनबद्दल म्हणजे जस्ट बिकॉज यू लाईक समथिंग ते तुम्ही नाही धारण केलं. बिलकुल नाही. प्रॉपर कॅरेट तुमच्या ग्रहस्थितीनुसार, तुमच्या वजनानुसार हे फार गरजेचं आहे. सर, जसं आपण नीलमबद्दल बोललो तसंच डायमंड किंवा हिऱ्याबद्दल पण खूप ऐकलं आहे. काही लोकांना हिरा घातल्याच्या नंतर खूप जास्त ग्रोथ मिळते आणि जर का तो तुम्हाला सूट नाही झाला तर तेवढाच लगेच डाऊनफॉल पण दिसायला मिळतो. तर असंच एक खूप प्रसिद्ध हिरा म्हणजे की कोहिनूर डायमंड. करेक्ट. तुम्ही ह्याच्याबद्दल काय सांगाल आम्हाला? तर कोहिनूर जो हिरा आहे ना, ह्याचं ओरिजिन जे आहे आपलं आहे भारतातलं गोवळकोंडा. तर 1306 साली गोवळकोंडामध्ये जी कोलूर माईन आहे, हिऱ्यांची ती प्रसिद्ध त्यावेळेची खाण होती आणि त्यावेळेस काय मायनिंग असं प्रॉपर टेक्नॉलॉजीनी नव्हतं होत. त्यावेळेस ते फक्त चाळून त्याच्यामधून हिरे सॉर्ट करायचे. तर त्याच्यामध्ये त्यांना 706 कॅरेटचा एक हिरा सापडला. दिसायला एकदम हाय कलरचा असा हिरा होता तो. आत्ताच्या जर आपण टेक्निकल टर्म्समध्ये म्हणू तर तो डी क्वालिटीचा त्याचा कलर होता, म्हणजे एकदम हाय व्हाईट, एकदम प्रॉपर प्युअर व्हाईट. ज्यावेळेस हिरा तयार होताना कार्बनमधून ज्यावेळेस नायट्रोजन नसतो, ज्यावेळेस हिऱ्यामध्ये नायट्रोजनचं इन्क्लुजन काहीच नसतं, त्यावेळेस त्या हिऱ्याला डी कलर येतो. अदरवाईज त्याच्यामध्ये इन्क्लुजन सापडतात. तर तसा तो एकदम डी कलरचा एकदम प्रॉपर प्युअर हिरा होता. तर ज्यांना तो सापडला त्यांनी तिथले जे काकतीया त्यांची जी राजसत्ता होती त्या राजांना तो हिरा जो आहे हा दिला. त्यानंतर झालं असं की त्या राजांनी तो हिरा घेतला, ते खूप इम्प्रेस झाले आणि तो जो हिरा आहे तो भद्रकाली देवी जी त्यांची कुलदेवी होती तिच्या डाव्या डोळ्यामध्ये बसवला. अच्छा. त्यानंतर त्यांनी स्वतः खूप जबरदस्त समृद्धी अनुभवली. त्यांचं जे एक राज्य होतं हे खूप चांगल्या पद्धतीने फ्लरिश झालं आणि सगळीकडे त्यांची कीर्ती जी ही पसरायला लागली. नंतर अलाउद्दीन खिलजी जो आहे ह्याच्यापर्यंत ही गोष्ट गेली. तर त्यांनी आक्रमण करून तो जो हिरा आहे तो हिरा तिथून नेला. तो हिरा घेण्यासाठी त्यांनी खूप लोकांचा जीवसुद्धा घेतला त्यावेळेस. तो हिरा ज्यावेळेस त्याच्याकडे गेला, त्याच्यानंतर त्याचा जो एक प्रधान होता मलिक गफूर, त्यांनी त्याचे जे मुलं आहेत त्यांनासुद्धा मारून टाकलं, त्यालासुद्धा मारून टाकलं आणि त्यांनी स्वतः सिंहासनावर बसला आणि ते राज्य त्यांनी चालवायला सुरुवात केली. त्यावेळेस ख्वाजा हजी नावाचा त्याचा एक जो आहे हा जेमस्टोन व्हॅलीवर होता. त्यांनी तो हिरा जो आहे तो हिरा बघितला आणि अलाउद्दीन खिलजीने ते विचारलं की ह्याची काय कॉस्ट असू शकते. तो म्हणे की हा एकदम नायाब आहे, ह्याची कोणीही प्राईज देऊ शकत नाही. तर त्यानंतर तो अलाउद्दीन खिलजीकडे बरेच दिवस होता आणि त्या हिऱ्याचा परिणाम असा झाला की मलिक गफूरने त्याच्या मुलांना पण मारलं, तो स्वतःसुद्धा एक्सपायर झाला. त्यानंतर बाबरनी आक्रमण केलं आणि त्यानंतर बाबरकडे तो कोहिनूर हिरा गेला. बाबरनी त्याचा जो बाबरनामा आहे त्या बाबरनाम्यामध्ये लिहिलं आहे की हा जो हिरा आहे हा हिरा इतका प्रेशियस आहे, संपूर्ण जगातले लोक हे 2.5 दिवस संपूर्ण पोटभर जेवू शकतात, इतकी कॉस्ट त्याची येऊ शकते. त्यानंतर परत तो भारताबाहेर गेला. नादरशाह जो आहे हा भारतामध्ये आला. त्याने खजाना लुटण्याच्या उद्देशाने जो आहे सगळी लूट केली. त्याच्यामध्ये हा हिरा जो आहे हा भारताबाहेर गेला. परत काही राजे आणि राजसत्ता डुबवत हा हिरा जो आहे हा परत भारतात आला. भारतामधले जे राजा रणजित सिंग होते त्यांनी हा हिरा जो आहे हा हिरा त्यांना आवडला आणि त्यांनी तो त्यांच्या बरोबर ठेवला. त्यानंतर ते आजारी पडायला लागले आणि त्यांनी असं सांगितलं की हा जो हिरा आहे हा जगन्नाथ टेम्पलला दान करा. पण त्यांचे जे खजिनदार होते तर ते म्हणे की ही आपली पर्सनल प्रॉपर्टी नाही, आपण असं दान नाही करू शकत. त्यामुळे तो त्यांनी तसाच ठेवला. ते एक्सपायर झाले. त्यांचा जो मुलगा आहे दिलीप सिंग ह्याच्याकडे गादी आली आणि त्यानंतर त्याची आई आणि तो मिळून जे हे राज्य चालवायला लागले. ब्रिटिशांना त्यावेळेस लक्षात आलं की ही प्रॉपर वेळ. त्यांनी राज्यावर कब्जा केला आणि कब्जा केल्यानंतर त्यांनी काय केलं की तो हिरा जो आहे हा हिरा त्यांच्याकडून घेतला. पण कशा पद्धतीने घेतला की एक ट्रीट ऑफ लाहोर नावाची एक त्यांनी ॲग्रीमेंट करून घेतला आणि त्याच्यामधून ऑफिशियली
ते ब्रिटिशांच्या मालकीमध्ये तो हिरा जो आहे हा घेतला त्यांनी. त्यानंतर त्यांच्या ताब्यात तर तो आला हिरा, आणि तो हिरा त्यांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी ते इंग्लंडच्या राणीला तो गिफ्ट द्यायचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी एका बॉक्समध्ये तो हिरा व्यवस्थित पॅक केला आणि एका जहाजामधून ते तिकडे घेऊन जायला लागले. जसा तो हिरा ते जहाजामधून घेऊन जायला लागले, तर त्या हिऱ्याने त्या जहाजामध्ये सुद्धा त्याचा परिणाम दाखवायला सुरुवात केली. तो जो हिरा आहे त्या हिऱ्यामुळे त्या जहाजामधले 2 व्यक्ती एक्सपायर झाले. त्या जहाजामध्ये कॉलरा पसरला आणि मग मध्ये जे आहे मध्ये मॉरिशसला त्यांनी ब्रेक घेतला, तिथे सगळ्यांवर ट्रीटमेंट केली. त्यानंतर परत त्यांनी त्यांची जर्नी कंटिन्यू केली इंग्लंडकडे. इंग्लंडमध्ये जसा त्यांनी पाय ठेवला आणि जसं त्यांनी तो हिरा इंग्लंडच्या धर्तीवर नेला, त्या दिवशी इंग्लंडचे जे पंतप्रधान होते ते घोड्यावरून पडून एक्सपायर झाले. हां, म्हणजे त्या हिऱ्याने तिथे लगेच त्याचा परिणाम दाखवायला सुरुवात केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी काय झालं की तिथली जी राणी होती त्या राणीच्या डोक्यामध्ये कोणीतरी एक लोखंडी रॉड मारला, आणि त्यानंतर मग काय झालं की तो हिरा जो आहे हा तिला गिफ्ट दिला गेला. आणि त्यानंतर मग तिथे इंग्लंडमध्ये जी राणी आहे ही राणीच फक्त हा हिरा जो आहे हा हिरा व्यवस्थित पद्धतीने जपू शकते, किंवा त्या राणीला याच्यापासून काही त्रास होणार नाही, असं त्या हिऱ्याच्या मागचं एक शाप आहे. त्यामुळे सगळ्या त्याच्या पुढच्या ज्या राण्या आहेत यांना त्या हिऱ्यामुळे काही त्रास नाही झाला. मात्र ज्या राजांनी तो हिरा ठेवला त्यांच्याजवळ त्यांना खूप जास्त त्रास झाला, लाईफ थ्रेटनिंग त्यांना त्रास झाला. म्हणजे कोहिनूर हा पुरुष राज्यकर्त्यांसाठी शापित आहे आणि महिला राज्यकर्त्यांसाठी नाही. खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह स्टोरी तुम्ही आम्हाला सांगितली आहे, जे बरेच लोकांना माहीत नव्हतं. आणि एक डायमंड इतक्या लगेच तुम्हाला रिझल्ट दाखवतो, खूप सरप्राइझिंग आहे. 100%. पण हे असं का झालं? एका हिऱ्यामुळे लगेच अशा गोष्टी कसं काय घडत गेल्या? मॅडम, शापित जो कोहिनूर हिरा आहे ना, याचसारखेच शापित होप डायमंड सुद्धा आहे, शापित कर्ज जो दिल्ली पर्पल सफायर तो सुद्धा आहे. तर हे शापित असण्याचं कारण काय तुम्हाला सांगू का? की आपल्या भारतामध्ये रत्नांना एक विशेष व्हॅल्यू आहे. त्याची पूर्ण व्यवस्थित पद्धतीने प्रतिष्ठा करून, त्याची पूर्ण प्राणप्रतिष्ठा करून ते मूर्तीवर ते जडवले जात होते. आणि इतर लोकांना जेमोलॉजिकल व्हॅल्यू माहिती होती, पण त्याची ॲस्ट्रॉलॉजिकल व्हॅल्यू माहीत नव्हती. त्यामुळे त्यांनी फक्त तो जो काही रत्न आहे तो फक्त लुटण्याच्या उद्देशाने तो खेचून नेला, लुबाडून नेला, आणि त्या नादामध्ये खूप लोकांचे जे हे आयुष्य त्यांनी बर्बाद केलं, आयुष्य घेऊन टाकले. आणि या हिऱ्यामध्ये किंवा या निलममध्ये जे आहे हे मेमरी साठवण्याची खूप स्ट्रॉंग पॉवर आहे. ती जी पॉवर आहे त्यामुळे हे सगळे हिरे आणि निलम जे हे शापित झालेले. आणि एक तुम्हाला सांगेल, शापित फक्त हिरा आणि निलमच आहे. जसं आपण आधी बोललो होतो की सगळ्यात फास्ट रिझल्ट देणारे जर रत्न असतील तर निलम आणि हिरा, हे 2 रत्नच फक्त शापित आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की ते ओव्हर कॅरेटचे होते, खूप जास्त, जी नॉर्मल ह्युमन जो वापरू शकतो त्याच्यापेक्षा खूप जास्त कॅरेटचे ते निलम आणि हिरे होते. अच्छा, कारण कोहिनूर पण जगातला सगळ्यात मोठा किंवा सगळ्यात जास्त कॅरेटचा हिरा आहे. हो, हा आधी 700 कॅरेटचा सापडला, नंतर तो कट होत होत 105 कॅरेटचा काहीतरी आत्ता आहे. पण तरीही पूर्ण जगातला सगळ्यात नंबर 1चा तो क्वालिटी डायमंड आहे. तर प्रत्येक रत्नाचे गुण आणि परिणाम वेगळे वेगळे असतात. तुम्ही काही महत्त्वाच्या रत्नांबद्दल आम्हाला माहिती देऊ शकाल का? सुरुवात आपण करू पाचू म्हणजे एमराल्ड बद्दल. एमराल्ड जो व्यक्ती धारण करतो त्याचं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होतं, त्याला प्रॅक्टिकॅलिटी येते, किंवा एखाद्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपण म्हणतो, ती कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप चांगली येते. कारण एमराल्ड जो आहे हा बुधाचा रत्न आहे. त्यामुळे बुधाचे जे गुण असतात ते गुण खूप चांगल्या पद्धतीने त्या व्यक्तीमध्ये येतात. त्याच्यामध्ये व्यवहार चातुर्य येतं. त्यानंतर आपण रेड कोरल किंवा प्रवाळ, मुंगा ज्याला म्हणतो, पवळा हा जो आहे हा मंगळाचा रत्न आहे. आणि ज्या व्यक्तींना असा प्रॉब्लेम येत असेल की ज्यांचे खूप प्लॅनिंग होत असतील पण ज्यांचं इम्प्लिमेंटेशन शून्य असेल, ज्याला आपण व्यावहारिक भाषेत आरंभशूर म्हणतो, अशा लोकांनी जर त्यांच्या पत्रिकेप्रमाणे जर त्यांना चालत असेल तर प्रवाळ धारण केला तर अशा लोकांना त्यांचे इम्प्लिमेंटेशनची जी पॉवर आहे ही वाढते, किंवा त्याच्यासाठी लागणारं जे ॲग्रेशन आहे हे येतं. त्यानंतर रुबी, माणिक, ज्या व्यक्तींमध्ये सगळे गुण असतात पण कॉन्फिडन्स लेवल काहीच नाही आहे, अशा लोकांनी जर रुबी धारण केला तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढीस लागतो. ओके. त्यानंतर मोती जो आहे, पर्ल, तर काही लोकांचं काय असतं की त्यांना आहे ना मानसिक स्टॅबिलिटी जी ही नसते, मानसिक स्थिरता नसते त्यांची.
तर अशा लोकांनी जर पत्रिकेप्रमाणे जर त्यांनी मोतीरत्न धारण केला तर त्यांची मेंटल स्टेबिलिटी जी ही इम्प्रूव्ह होते. लेडीज असतील तर जसं आपण मगा बोललो की हार्मोनल इम्बॅलन्स जर असेल तर त्यामध्ये खूप चांगला त्यांना रिझल्ट मोत्यामुळे मिळतो. आणि मोती एका व्यक्तीला काम पण करतो ना, खूप जास्त ॲग्रेशन असेल, रागिष्ट असेल तर त्याला शांत पण करतो ना. बिलकुल. मोती जो आहे हा चंद्राचा रत्न आहे. चंद्र हे मनाचा कारक आहे आणि मनाला स्थिर ठेवण्याचं काम जे आहे हे मोती करतो. इवन मी तुम्हाला सांगेल की आयुर्वेदामध्ये ह्या सर्व रत्नांचे भस्म सांगितलेले आहेत आणि हे जे भस्म आहे हे एखाद्याच्या प्रॉब्लेमनुसार ते भस्म त्या व्यक्तीला घेण्याचा सल्ला आयुर्वेदिक जे डॉक्टर आहेत ते देतात. ओके. हां, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीमध्ये खूप जास्त जर त्याची उष्ण प्रकृती असेल तर त्याला मौक्तिक भस्म सांगितलेलं आहे. किंवा एखाद्या व्यक्तीचं जर पित्त प्रकृती असेल तर प्रवाळ पंचामृत, प्रवाळ पिष्टी सांगितलेलं आहे. आपले जे प्राचीन भारतीय ऋषी आहेत ज्यांनी आयुर्वेद आणि ज्यामध्ये रत्नभस्म चिकित्सा ज्यांनी शोधून काढली आणि खूप विचार करून शोधून काढली, ज्या ज्या व्यक्तीला काही फिजिकल प्रॉब्लेम्स असतील, त्यांना काही शारीरिक व्याधी असतील, अशा लोकांनी जर रत्नभस्म जर घेणं सुरुवात केली आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार तर त्यांना खूप चांगला रिझल्ट आलेला बघितलेला आहे. म्हणजे मेडिकल सायन्ससुद्धा हे प्रूव्ह करतं की रत्नाचा कशा पद्धतीने चांगला उपयोग हा शरीरावर होऊ शकतो. वंडरफुल. त्यानंतर पुष्कराज, येलो सफायर, हा तर याला तर रत्नराज म्हटलं जातं. पुष्कराज जो आहे हा पुष्कराज त्या व्यक्तींनी धारण करावा ज्यांना भाग्योदय करायचं आहे, ज्यांना त्यांची सदसद विवेक बुद्धी वाढवायची आहे. आता ह्या दोन गोष्टी कनेक्टेड आहे. एखादं रत्न धारण केलं की तुमचा भाग्योदय होईल असं नाही. तो जो रत्न आहे तो त्या व्यक्तीच्या डिसिजन मेकिंगवर काम करतो, त्याच्या कार्यपद्धतीवर काम करतो आणि मग जाऊन त्या व्यक्तीचे निर्णय जे असतात ते निर्णय बरोबर यायला लागतात आणि मग त्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप चेंज होतो. पुष्कराज काय करतो तर पुष्कराज त्या व्यक्तीमधली सदसद विवेक बुद्धी वाढवतो, चांगल्या पद्धतीने निर्णय घेण्याची क्षमता वाढवतो. आपली जी संगत आहे ही खूप चांगल्या लेवलची संगत आपल्यामध्ये तो देत असतो. पुष्कराज जो आहे हा गुडलकसाठी सुद्धा वापरला जातो की एखाद्या व्यक्तीचं भाग्य उजळण्यासाठी सुद्धा पुष्कराज वापरला जातो. जर त्या व्यक्तीचं पत्रिकेनुसार चालत असेल तर अवश्य पुष्कराज वापरावा. त्या व्यक्तीला खूप चांगले त्याचे रिझल्ट मिळतात. सर, जेमस्टोन्स हे सोनं किंवा चांदीमध्येच धारण करता येतात का? यस. जेमस्टोन जे आहे ना हे सोन्यामध्ये सगळे जेमस्टोन चालतात तसं बघायला गेलं तर. प्रत्येक जेमस्टोनचं तत्त्व जर बॅलन्स करायचं असेल किंवा त्या तत्त्वाला जर मॅच करायचं असेल तर काही तुम्हाला नियम सांगतो. पुष्कराज जो आहे हा सोन्यात किंवा पंचधातूत चालतो. नीलम जो आहे हा चांदीमध्ये चालतो. गोमेद, लसण्या हे चांदीमध्ये चालतात. हिरा जो आहे हा व्हाईट गोल्ड किंवा गोल्ड ह्याच्यामध्ये चालतो. मोती जो आहे हा चांदीमध्ये चालतो. एम्ब्रॉयड जो आहे पन्ना हा पंचधातूमध्ये धारण करतात. हा चांदीमध्ये शक्यतो धारण करू नये. पन्ना चांदीमध्ये त्याच वेळेस धारण करावा ज्यावेळेस जातक हा जो खूप जास्त ॲग्रेसिव्ह असेल तर त्यावेळेस तो चांदीमध्ये धारण केला जावा. तर सर, एवढ्या रत्नांची तुम्ही माहिती आम्हाला दिली आहे, पण एक खूप साधा प्रश्न आहे की एक व्यक्ती ॲट वन पॉइंट इन टाइम एकच रत्न घातलं पाहिजे त्याने, की मल्टिपल जेमस्टोन्स तुम्ही घालू शकता? मल्टिपल जेमस्टोन तेव्हाच धारण करू शकता जेव्हा त्याची खरंच गरज असेल. काही लोक बघतो ना आपण की 5 बोटांमध्ये 5 रत्न किंवा 10 बोटांमध्ये सुद्धा 10 रत्न घालतात. हे याचं लक्षण आहे की त्या व्यक्तीला जो सल्ला देणारा व्यक्ती आहे त्याचा रत्नशास्त्रावर अभ्यास नाही, तो फक्त ट्रायल अँड एरर करतोय. बरोबर. रत्न हे रत्नशास्त्रानुसार किंवा आपण कुंडलीशास्त्रानुसार जर बघितलं आणि धारण करायला सांगितलं तर फक्त 1 किंवा 2 सफिशियंट रत्न असतात. तर मग सर, जे व्यक्ती जेमस्टोन डीलर्स असतात त्यांच्याकडे तर भरपूर सारे रत्न ॲट अ टाइम ठेवलेले असतात, त्यांच्यावर कसा इफेक्ट पडतो या जेमस्टोन्सचा? एक दुकान आहे समजा, त्या दुकानामध्ये खूप जास्त देवाच्या मूर्त्या आहेत. बरोबर. जवळजवळ त्यांच्याकडे हजारो मूर्त्या आहेत देवांच्या. पितळाच्या मूर्त्या आहेत, चांदीच्या मूर्त्या आहेत, काही काही दगडांच्या मूर्त्या आहेत. मग आपण असं नाही म्हणू शकत की त्याला सगळे देव प्रसन्न होतील. का बरं नाही म्हणू शकत? कारण की त्याचं जी इष्टदेवता आहे ती देवता त्यांनी घरी नेऊन त्याची प्रतिष्ठापना केलेली, त्याची रोज तो पूजा अर्चा करतो. सेम ज्या वेळेस रत्न हे विधिवत धारण केले जातात त्याच वेळेस त्याचा ॲस्ट्रॉलॉजिकल इफेक्ट खरा सुरू होतो. अदरवाईज ते एक जेमॉलॉजिकल ती एक एंटिटी आहे किंवा आपण असं म्हणू की एक वस्तू आहे ती फक्त, की जी प्रेशियस आहे, ज्याला सेल केल्यानंतर आपल्याला पैसे मिळणार आहे, एवढंच फक्त त्याचं व्हॅल्यू आहे, बाकी काहीच व्हॅल्यू नाही त्याची. ओके. सो मला जसं समजलंय की कुठलाही रत्न जेव्हा त्याच्यावर मंत्रोपचार केले जातात आणि तो विधिवत धारण केला जातो तेव्हाच तुम्हाला त्याचे गुड ऑर बॅड इफेक्ट्स दिसायला पडतील.
100%. कुठलाही रत्न धारण करताना त्याचा विधी असतो. तो कुठल्या होरामध्ये, म्हणजे कुठली वेळ असावी, कुठला दिवस असावा, ह्याचासुद्धा नियम ठरलेले आहेत. त्या वेळेनुसार, त्या होरानुसार तो धारण केला जातो. त्या व्यक्तीचा त्या संकल्पानुसार तो धारण केला जातो. सर, एक अजून प्रश्न. फिमेल्स सगळे खूप ज्वेलरी वापरतात विच इज नाव डेज मेड ऑफ डायमंड्स. तर मग हिऱ्याची ज्वेलरी घातल्यावर हा कसा इम्पॅक्ट करणार आहे जर का मी कानातले, गळ्यातले हिऱ्याचे घातलेत तर? ते ॲज अ ज्वेलरी म्हणून तुम्ही वापरू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण की जेमस्टोन आपल्या शरीरावर त्याच वेळेस ॲस्ट्रॉलॉजिकली इफेक्ट करतो ज्यावेळेस तो त्याला विधिवत धारण केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो बॉटम साईडनी ओपन आहे. उदाहरणार्थ माझ्याकडे समजा हा पन्ना आहे, तर हा बॉटम साईडनी ओपन आहे कारण की त्याचे रश्मी किरण माझ्या शरीरामध्ये प्रवेश करतात. ओके. तो जर क्लोज असेल तर तो ॲस्ट्रॉलॉजिकली ॲक्टिव्ह नाही आहे. त्यामुळे तुम्ही ज्वेलरी वापरू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आजकाल ॲक्च्युली जेमस्टोन्सचे पण ज्वेलरी मार्केटमध्ये आलेत, म्हणजे की एमरल्डचे नेकलेसेस वगैरे. तर फक्त ते दिसायला चांगलं आहे म्हणून आपण ते घातलं पाहिजे का? की त्याचा बॅड इफेक्ट जर का तो तुम्हाला सूट नसेल होत, कारण तुम्ही ॲस्ट्रोलॉजिकली तर चेक नाही करत आहे, तुम्ही जस्ट ॲज ज्वेलरी घ्यायला जाते, तर आपण ते धारण करू शकतो का? आता जे नेकलेसेस आहे ना, याच्यामध्ये 2 प्रकार आहे. की एक म्हणजे तो बॉटमनी क्लोज असतो, एक जे असतात हे लूज स्टोन असतात. उदाहरणार्थ एमराल्ड्स किंवा तुर्मलिन जे हे त्याचे पेंडंट असतात की जे डायरेक्ट बॉडी टच असतात, त्याचा संपर्क डायरेक्ट आपल्या स्किनशी येतो. त्यावेळेस आपल्याला प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. तर ते बॉडी टच होता जे हे कामा नये. आणि जर तसं असेल तर आपल्याला त्या रत्न जे ते रत्न आपल्याला सूट होतं का हे बघूनच आपण धारण केले गेले पाहिजे. अजून एकदा की जर रत्न आपल्याला सूट होत असतील तरच ते धारण करावे. दुसरी गोष्ट की जर ते योग्य कॅरेटचे असेल त्याच कॅरेटपर्यंत ते धारण केले जावे, कारण आपण बघितलं की ओव्हर कॅरेटचं जर रत्न धारण केलं तर काय त्याचे परिणाम होतात. बरोबर. तर सर, आता आपण एक रॅपिड फायर राऊंड खेळणार आहोत. पहिला प्रश्न असा आहे की खरे आणि खोटे जेमस्टोन्स ह्याला डिफरन्शिएट कसं करता येतं? खूप अवघड आहे, पण तरी मी 2 टेक्निक सांगतो आपल्या व्ह्युअर्सला. तुमच्याकडे जर एखादा माणिक असेल, तो जर डाय केलेला असेल किंवा ग्लास फिल्ड असेल तर कसं ओळखायचं ते सांगतो. तो जो माणिक असेल, जर इंडियन माणिक किंवा आफ्रिकन माणिक असेल, बऱ्याचदा याच्यामध्ये डाय केलेले येतात. तो गरम पाण्यामध्ये एक 5 मिनटं तो भिजत ठेवा आणि त्यानंतर पांढऱ्या कपड्याने तो पुसा. समजा जर पांढऱ्या कपड्याला लाल डाग आले तर तो डाय केलेला माणिक मिळाला आहे तुम्हाला. त्यानंतर हल्ली 90% माणिक जे हे हिटेड आणि ग्लास फिल्ड आलेले. तर मी आता ग्लास फिल्ड कसं ओळखायचं हे सांगतो. ग्लास फिल्ड माणिक जो असतो ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आयलूपनी जेव्हा चेक करतात त्यावेळेस त्याच्या आतमध्ये गोल गॅस बबल्स तुम्हाला दिसतात. बाकी रत्नशास्त्र हे डिटेल आहे. एवढ्या लवकर एखाद्या व्यक्तीला रत्न ओळखता येणं हे इम्पॉसिबल आहे. अच्छा, ओके. सर, बिगर द बेटर हे जेमस्टोन्स बाबतीत खरं आहे की इट्स अ मिथ? हे 100% मिथ आहे. जितकं जास्त रत्न वापरू तितकं बेस्ट आहे असं बिलकुल नाही. रत्न हे एका प्रॉपर क्वांटिटीमध्ये वापरलं गेलं पाहिजे, एका प्रॉपर त्याच्या वेटमध्ये वापरला गेला पाहिजे. 2026 साठी सगळ्यात प्रभावी रत्न कुठला असेल? 2026 जे आहे ना, हे आपल्याला याच्यामध्ये पैसा कमवणं ही दुय्यम गोष्ट असणार आहे. त्यावेळेस आपल्याला 2026 आणि 27 याच्यामध्ये फक्त मेंटल पीस आवश्यक असणार आहे. त्या 2026 साठी आपल्याला सिट्रीन आणि ॲमॅथिस्ट हे 2 रत्न जे हे उत्तम रत्न राहतील. डाएट डिसिप्लिनसाठी खरंच उपयोगी रत्न आहे का कुठला? डिसिप्लिन हा जो पार्ट आहे हा शनी महाराजांच्या अंतर्गत येतो. शनी महाराज हे न्यायाचे कारक आहे, डिसिप्लिनचे कारक आहे. पण त्यांचा रत्न नीलम आपण डायरेक्ट वापरू शकत नाही. त्यावेळेस आपण एक काम करू शकतो. त्यांचा जो नीलमचा उपरत्न आहे ज्याला आयोलाईट म्हणतात किंवा हिंदीत त्याला काकानीली म्हणतात, हा चांगल्या क्वालिटीचा जर तुम्ही धारण केला तर तुम्हाला निश्चित, जर तुम्ही डाएट करत असाल आणि तुमचा स्वतःवर कंट्रोल राहत नसेल किंवा तुमची जी डिसिप्लिन आहे ही व्यवस्थित पद्धतीने होत नसेल तर तुम्हाला खूप छान रिझल्ट याच्यामधून येऊ शकतो. ओके, आय थिंक हे खूप फिमेल्सला उपयोगी येणार आहे. 100%. इमोशनल इम्बॅलन्स आणि स्टेबिलिटीसाठी जेमस्टोन्स काही आहेत जे हेल्प करू शकतील? सगळ्यात पहिल्यांदा तर ॲमॅथिस्ट आहे आणि रोज क्वार्ट्स आहे. ह्या दोघांचं जर तुम्ही कॉम्बिनेशन आयदर ब्रेसलेटमध्ये धारण केलं किंवा जर तुम्ही रोज मेडिटेट करत असाल तर उजव्या हातामध्ये ॲमॅथिस्ट आणि डाव्या हातामध्ये रोज क्वार्ट्स ठेवून जर तुम्ही मेडिटेट करायला सुरुवात केली तर तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट मिळायला सुरुवात होईल. सेलिब्रिटी जगातील जेमस्टोन यूजबद्दल एखादा खरा किस्सा सांगा. मी एक नाही 2 किस्से सांगतो तुम्हाला. सलमान खानबद्दल लिगल ॲलिगेशन झाले, त्याच्यावर हे खूप चर्चेत होतं. त्याच्यावर झालेली केस पण खूप चर्चेत होती. सेम जॉनी डेप याला सुद्धा कायद्याच्या कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न झाला होता. दोघांनी सुद्धा
फिरोजा धारण केलेला आहे. आत्ताची कंडिशन अशी की दोघं सुद्धा या लिगल केसेस मधून सलामत बाहेर आलेले आहेत. सलमान खानचा तो ब्रेसलेट तर खूप फेमस आहे. खूप फेमस आहे. फिरोजा हा जो स्टोन आहे हा लिगल प्रोटेक्शनसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. हा जो स्टोन आहे हा सलमान खानचा 7th किंवा 8th स्टोन आहे. कारण की रत्नांचं असं असतं की रत्न जे येणारे प्रॉब्लेम जे हे आपल्यावर घेतात अशी आख्यायिका यायची. हा ब्रेक होतो कधी ज्यावेळेस आपल्यावर काही संकट असतील. आता ही गोष्ट फक्त टर्कोइज बद्दल नाही, ही माणिक बद्दल सुद्धा, ही पाचू बद्दल सुद्धा आहे. रत्न येणाऱ्या जे संकट आहेत त्यांची सूचना आपल्याला देतात. ओके. आणि हा फिरोजा इतका फेमस झालेला आहे की या नावाखाली आता खूप खोटे फिरोजा सुद्धा खूप जास्त रेटला विकले जातात. तुम्हाला असं वाटतं का की सेलिब्रिटीजमुळे किंवा इन्फ्लुएन्सर मार्केटिंगमुळे जेमस्टोन्सचा हा मार्केट खूप अफेक्ट झालाय? काय डिमांड वाढली आहे का? हो, ह्याच्यामध्ये आपण फिरोजा जसं म्हटलो तर फिरोजाची एक डिमांड आहे. त्यानंतर असं होतं की जसे जसे काही सेलिब्रिटी नवीन जेमस्टोन वेअर करतात आणि जसे त्यांचे फोटो व्हायरल होतात सोशल मीडियामध्ये तसं त्या जेमस्टोनची डिमांड वाढते. तर सर, आज जेमस्टोन्सच्या जगातील खूप सारे रहस्य तुम्ही आम्हाला सांगितलेत, खूप सारे इंटरेस्टिंग हिस्टॉरिकल स्टोरीज आम्हाला सांगितल्यात. पण मी दर्शकांना हे पण सांगेल की क्रिस्टल्सच्या जगातील असे खूप साऱ्या कहाण्या अजून तुमच्याकडे खूप आहेत जे आम्हाला नक्कीच ऐकायची इच्छा आहे. तर दर्शकांनो, प्लीज सबस्क्राईब करा आर्ट टॉक्सच्या चॅनलवर, कारण की प्रतीक जोशी सर परत एकदा क्रिस्टल्स अँड मिथ्स अबाउट क्रिस्टल्स सांगण्यासाठी इथे आपल्याबरोबर असणार आहेत. सर, थँक्यू सो मच. तुम्ही आर्ट टॉक्सवर येऊन आज जेमस्टोन्सच्या दुनियाबद्दल आम्हाला खूप माहिती दिली आहे आणि रत्नांचे चांगले किंवा वाईट परिणामबद्दल पण तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला जागृत केलेलं आहे. सर, थँक्यू फॉर शेअरिंग युअर नॉलेज अँड बीइंग युअर विथ अस. इट वॉज अन ऑनर टू हॅव यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खरोखर धन्यवाद. थँक्यू. मी आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला रिक्वेस्ट करेल की प्लीज आर्टॉक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की नेक्स्ट एपिसोड ह्याच्याहून जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. अँड वी कांट वेट टू टॉक विथ प्रतीक जोशी वन्स अगेन. थँक्यू. हा एक क्रिस्टल आहे जो निगेटिव्हिटी रिमूव्हलसाठी खूप चांगल्या पद्धतीने वर्क करतो. आणि हा जो क्रिस्टल आहे हा असं सुद्धा म्हटलं जातं की वाईट जे रेडिएशन आहे ह्या रेडिएशनपासून सुद्धा हा प्रोटेक्ट करतो.